आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नागपुरातील सर्वच भागातील संचारबंदी हटवली। दुपारी 3 वाजल्यापासून संचारबंदी हटवण्याचा निर्णय। कोतवाली, तहसील, गणेशपेठसह सर्वच भागातील संचारबंदी उठवली। नागपुरातील परिस्थिती 4 तासात नियंत्रणात आणली। दंगलखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं। 104 जणांना ताब्यात घेतलं आहे। झालेलं नुकसान दंगलखोरांची मालमत्ता विकून वसूल करू, जे करतील त्यांना भोगावं लागेल, फडणवीसांचा दंगलखोरांना इशारा। नागपुर का इंसिडेंस 4 घंटे में काबू में आया और उसके बाद किसी की हिम्मत नहीं हुई, वहाँ पूरी शांति हमने कायम की। उनकी प्रॉपर्टी बेचकर वो पैसा वसूल किया जाए। संचारबंदी उठवल्यानंतर नागपुरात पोलिसांचा रूट मार्च। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा, पोलिसांकडून नागपूरकरांना आवाहन। औरंगजेबासंदर्भात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट। 2 अल्पवयीन तरुणांवर परळी शहर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई। आक्षेपार्ह पोस्ट टाळा, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याच्या पोलिसांच्या सूचना। मुस्लिम बांधवांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही। राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीमध्ये अजित पवारांचं विधान। 2 गटात तेढ निर्माण करणाऱ्यांना माफी नाही, असंही वक्तव्य। तर दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही, अशा देशद्रोही मुस्लिमांना अजितदादाही वाचू शकणार नाहीत, संजय निरुपम यांचं वक्तव्य। दंगाई प्रवृत्ति का हो, जिसने दंगा भड़काया हो, जो मुजाहिदीन, ऐसे मुसलमान के ऊपर हम आंख उठाएंगे, कानूनन कार्रवाई भी करेंगे और अजीत दादा हमको रोक नहीं पाएंगे। संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी। मुंबईतील बैठकीमध्ये घोषणा। तर अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून जबाबदाऱ्यांचं वाटप। मनसे गटाध्यक्ष केंद्रीय समितीमध्ये बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर यांची निवड। गटाध्यक्ष पदांसंदर्भात गांभीर्यानं बदल करण्याच्या आणि पक्ष मजबूत करण्याच्या राज ठाकरेंच्या दोन्ही नेत्यांना सूचना। खरोखर मला आनंद झाला की मनसेचा जो महाराष्ट्र सैनिक किंवा गटाध्यक्ष हा मनसेचा कणा आहे, मनसेचा श्वास आहे आणि ती जबाबदारी राजसाहेबांनी सगळ्यांना जबाबदारी दिल्या आहेत। नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टामधील जामीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईमध्ये असल्याचा पोलिसांना संशय। सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा। सोलापूरमधल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यामधल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा। सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा।